आणि खूप छान म्हणजे खूप दिवसानंतर बुवांची माझी बारी झाली आणि बुवा खरोखर आपली सांगते मनापासून म्हणजे खूप समाधान वाटलं. नाही तर हल्ली तुमच्या चेहऱ्याबरोबर बारी असतात माझी आज काय करावं. मग तेच सांगतोय मी, म्हणजे माझी विनंती आहे तुमका, माझी विनंती माका आता समजला की तो जो सगळे उडी मारतात तो रागा वेगाचे ते तुमका इतर तरी मध्ये बारी असतात. नाही हा गेला गेला ऑनलाईन असू दे पण एक परत परत कधी समजा तुमच्याकडे येलो जर समजा तर मी काय खूप मोठं नाही पण त्याचा सारे त्याचा आवाज लाव भारी देवा शपथ ह्या अगदी खरं सांगते. म्हणजे आश्चर्य वाटतं मग बुवा 12,000 रुपये बिदागी येतात तो त्यात मग आश्चर्य वाटतं. आणि खरं सांगतोय ही परिस्थिती आहे. वागतेकर फोन तो नेमकं फोटो तुम्ही माझ्या बरोबरच असताना बारी किलो तो बरा झाला खरंच आता परत असं नाही फक्त माझ्या बरोबर पण त्या का समजतं. पण अगदी प्रामाणिकपणे सांगते सो एक उदाहरणं बुवानी खूप छान छान दिले आपल्या नेहमीच्या व्यवहारातली. मी सुद्धा प्रयत्न करून पडून गजर चालू ठेवतो आणि मग त्या गजराच्या माध्यमातून मी बोलण्याचा प्रयत्न करेन. गजर म्हटल्यानंतर एक दोन हल्ली म्हणजे जी फॅशनच आहे जी मार्केटमध्ये चालली आहेत गाणी ते एक दोन म्हणायचे नंतर मग गजराला सुरुवात करायची ते घेतो आणि मग गजराच्या माध्यमातून 100% मी सुद्धा आणि जर आत्ताची उदाहरणं सांगितली तर नक्कीच एक दोन उदाहरणं ज्याच्यावर आपलं हे हिंदुत्व उभं आहे ते रामायण महाभारतातली एखादी गोष्ट 100% सांगून आपल्याला त्याचा प्रत्येक कारण बुवांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मीरपणा असू दे हे मीरपणाचे विषय सुद्धा अगदी पूर्वीपर चालत आलेले. पतिव्रता काय असते आणि प्रतिव्रती ह्या शब्दाची ताकद काय असते हे सुद्धा 100% आपल्याला एखादं उदाहरण देऊन पटवून देण्याचा प्रयत्न करतो. दोन जास्त वेळ घेणार नाही, दोन गाणी घेतो आणि नंतर मग फरमाईश आहे ते दोन त्या पूर्ण करतो आणि मग गजर. लगबग माझ्या रायाची जेजुरी दयाची लगबग माझ्या रायाची जेजुरी दयाची गाडी घुंगराची आली थोरल्या भयाची गाडी घुंगराची आली थोरल्या भयाची गाडी घुंगराची आली थोरल्या भयाची लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या रायाची गडजेजुरी दयाची गाडी घुंगराची आली थोरल्या भयाची गाडी घुंगराची आली इथे माझ्या अतिशय जवळचे मित्र आमचा डोंबिवलीला त्यांनी कार्यक्रम केला ते प्रकाश मोरे साहेब आलेले भुई बावडा त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांना शुभेच्छा देतो. डोळ्यात डोळ भरून हाताला धरून नेशील का लाडात थोडं गोड होळी मिठीत घेणार का. वा नवीन बुवा तुमच्या काळची वेगळी होती. तुमच्या काळची सांग कधी कळणार तुला भाव माझा सांग कधी कळणार सांग कधी प्रत्येक शब्दात किंमत होतो. आता गाणी घेतली बघा ते
गाणं आहे, जब तक सांसें जलेगी तुझको चाहूंगा. पुढचं वाक्य काय, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. तुम्ही दुसरं हा ना बुवा आवडतोच जागा घ्या ना. मर भी गया लग बघ माझ्या राया नाही, डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेशील का, लागत थोडं गोड भूमी मिठीत घेणार का, राया तुमच्या फॅमिली केले वाहिला, राया तुमच्या फॅमिली केले वाहिला, डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेशील का, लागत थोडं गोड भूमी मिठीत घेणार का, राया तुमच्या फॅमिली केले वाहिला, राया तुमच्या फॅमिली केले वाहिला, राया तुमच्या फॅमिली केले वाहिला. परंतु 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठेही असली ना तरी अजून एकच गाणं लावलं जातं बघा. श्री हरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायण कथा, ऐक सत्यनारायण कथा, ऐक सत्यनारायण कथा. दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायण सलगते पंढरीला, सलगते पंढरीला, तुझ्या निजरा ठेव भावचिते दे, चल भेटू विठ्ठल रघुनाथला. सलगते माझं जिथे भजन असतं तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाचं संविधान लिहिलं त्यांच्यावरती मी नेहमी एक गाणं घेतो बघा. न भाला न बरची ना घाव पाहिजे, न भाला न बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. नव्या भागीताचे स्वप्न ते असू दे, तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे. पुण्या गावतीचा धुवाचा धलारे, आहे भीमयुगाचा नवा दाखलारे. पाटील नवाडाना गाव पाहिजे, पाटील नवाडाना गाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. न भाला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. बक्षीस आली की वाचतो फक्त. हिंदू जननायक, क्या बात आहे, हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर गजर अमोल आणि भालचंद्र गावडे यांच्याकडून ही फरमाईश आलेली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय राजेंद्र गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सौभाग्यवती दीप्ती यांच्या स्मरणार्थ धनंजय गावडे यांच्याकडून
माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. श्री दिगंबर गावडे आणि भूमी गावडे यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. विराज बावकर यांच्यासाठी राधाकृष्ण गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मधुसूदन महापुरुष कला व क्रीडा मंडळ खालची परवाडी ओरोस यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. 250 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय बुवा रवी कदम यांच्याकडून आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद. आणि आधी बाळासाहेबांवर घेतो आणि मग राजसाहेब ठाकरे यांच्यावरती 100% एक गजर केलाय तो घेण्याचा प्रयत्न करतोय. खरंय बुवांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विषय नाही आणि बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आज मुंबई मध्ये मराठी माणसाची किंमत आहे. आताचा विषय वेगळा आहे. बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते तोपर्यंत मुंबई बंद, क्षणार्धात समज म्हणजे चिट पाकू सुद्धा नाही रस्त्यावर. आणि आता सांगले मुंबई बंद, पाटल्या बारांना चालू, मागच्या बाजूने सगळं चालू व्यवहार असतं. ही ताकद आहे, ही बाळासाहेबांची ताकद होती. म्हणून बघा मी सुद्धा शॉर्टकट मध्ये घेतोय. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा, शिवाचा छावा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा, शिवाचा छावा. बाळ ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही खावा, बाळ ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही खावा, बाळ ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही खावा. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला मंडळीचा आवाज आहे शिवाचा छावा, बाळ ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही खावा. मराठीचा अभिमान मोठा स्वाभिमान जगाला वाटा, शिवरायाने करुणी मुद्रा भोरी, भोरी. शिवरायाने करुणी मुद्रा हाती घेतला भगवा, हाती घेतला भगवा. बाळ ठाकरे नाव तयाचे नाही खावा. शिवाचा छावा, बाळ ठाकरे झाला नाही होणार नाही असा मुद्दा नेता होता, झाला नाही होणार नाही असा मुद्दा नेता होता. जीवन आपला करुणी भगवा जय भोरी, जय भोरी. जीवन आपला करुणी भगवा धन्य धन्य झाला, धन्य धन्य झाला. बाळ ठाकरे श्री राजू गावडे यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. माझे पक्वादक विराज बावकर आणि तबलावादक सिद्धेश मेस्त्री यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि राज साहेबांवरती बांगड्याची माळ
विमाना मनसेचा कडा धान्या वाघ एकला हो. ताकद आहे माणसाच्या अंगात, ताकद आहे आणि शब्दात किंमत लक्षात घ्या. फक्त एक आवाज सुटलो ना की लाखो लोकांची गर्दी जमवण्याची ताकद बाळासाहेबांनंतर फक्त राज ठाकरे साहेबांमध्येच आहे. एकदा जोरदार करा. हिंद विमाना मनसेचा कडा धान्या वाघ एकला हो. धान्या वाघ एकला शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. हिंद विमाना धान्या वाघ एकला हो. धान्या वाघ एकला शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज अवघ्या धरतीवरी राजचा गणारा, राजचा गणारा, राजचा गणारा. अवघ्या धरतीवरी राजचा गणारा. मन सैनिकांना पुढे एकच इशारा. धन्य ते आम्ही पुण्यभूमी, धन्य ते आम्ही पुण्यभूमी. शिवजयतेचे गुंतला हो. शिवजयतेचे गुंतला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज शिवराज शब्दांनी फोडे वाघाची जलकाळी. शब्दांनी फोडे वाघाची जलकाळी. पेटून उठतो अन्याय वेळोवेळी. पेटून उठतो अन्याय वेळोवेळी. काही दिशेनाद नाव त्यात राग. काही दिशेनाद नाव त्यात राग. काही दिशेनाद नाव त्यात राग. ठाकरे राज एकला हो. ठाकरे राज एकला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. हिंद विमाना मनसेचा कडा. धान्या वाघ एकला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज मावळ्याने गडगडाटला. शिवराज धन्यवाद. भुवाने अनेक विषय सांगितले. त्यामध्ये स्वर्गात कोण जाणार, नरकात कोण जाणार बुवा. आता या कलियुगात स्वर्गपणात मिळत हे वाटत नाही 100% बरोबर. कारण धर्मराजा जो आयुष्यात कधीही खोटं बोलला नाही. त्या महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा त्याचा रथ जमिनीपासून 4 अंगळा वरती चाललो बरोबर ना. पण ज्या वेळेस अश्वत्थामाच्या त्या विषयात नरोबा कुंज त्या विषयात तो खोटं बोललो म्हणून तो रथ जमिनीत टेकलो लक्षात घ्या. आणि त्याचा वरती गेल्यानंतर बघूचा लागला
एक दिवस नरक यातना ते का भोगूचे लागले लक्षात. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी चालायचं की या जन्मात केलं तर या जन्मात फेडायचं पुढच्या जन्मात. आता तसं नाही, या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मात फेडावं लागतं. आणि आता जुने लोक आणि आता मध्ये जमीन आसमानाचा फरक झाला बुवा. तुम्ही म्हणता शाळा आता ते बस पडले तेव्हा तो विषय वेगळा होतो. किती 12. हो आता सेटिंग चालतं बुवा. आता आधी लग्नात कोणती म्हणत नाही, कारण 40-45 तरुण इतके आहेत ना, कोण पोरात देऊ बघत नाही. तो विषय आलाय जो त्या विषयावर आपण चर्चा करूया नको. उगीच त्यांच्या भावनांना ठेच पोचवण्यात माझा काही मजा वाटणार नाही. आम्ही सुटलो भुतूरसून बुवा. हो सुटलं. त्या दिवशी विचारलं हो बुवा तुम्ही ह्या विषयावर बोलत नाही तर तुम्ही असं काय करता, आमच्यावर बोलतो नको. म्हटलं काय बोलण्यासारख्यात नाही, तुम्ही एकच काम करा, निर्वशी ग्रुपमध्ये ऍड व्हा, बाकी काय. मगाशी 101 मुलांनी चुटके झाली, म्हणजे खरोखर अगदी मला समाधान वाटलं. म्हणजे एक एक जे तुम्ही उदाहरणं दिलं ना बुवा, खूप छान सांगितलं. म्हणजे शाळेत असताना जे विषय सांगितले, शाळेच्या नंतर आमच्या वेळेस बुवा आम्ही लहान असताना म्हणजे नाही आमच्या शेजारची पोरगो तेव्हा रेल्वे येतली दुखती आणि बाईनी म्हणालो, म्हणजे माझं पण मुलगा त्याच्याच वर्गात, बाईने सांगले अरे मुलांनो रेल्वेचं चित्र काढा. तो हुशार एवढं होतो की त्यानं काय केलंय, नुसते डबे काढले चौकोनी आणि जोडल्या. बाई ह्या रेल्वेचं चित्र. तर बाई म्हणाले अरे तुला मी रेल्वेचं चित्र काढायला सांगितलं, तू तर नुसते डबेच काढले. तर त्याला काय सांगलं, बाई नो रेल्वेचा इंजिन भोगद्यात गेला म्हणून सांगले. डबे बाहेर बोलले, त्यामुळे म्हणून इंजिन काढून नाही. त्यामुळे तुम्ही जे चुटके सांगितलात लहानपणाची तुमच्या लहानपणी तुम्ही सांगितलं, खरं सांगितलं कोणी की एक वेळी जेवण मिळताना मुश्किल होतं. 100% खरी गोष्ट. आमचा म्हणजे आणि तुमच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत. आम्ही आपल्या शाळेत जाताना आमच्या वर्गात पण तेव्हा मुलींना म्हणजे 10-20 मुलं असायची आमच्या वेळेस. मुलींची लाईन वेगळी आणि मुलं एका पहिलीपासून सुरू. आता तुम्ही 2री-3रीच्या मुलांना विचारा, त्यांची जोडी जुळलेली असते, ह्या तुझा ह्या माझा. ही सत्य परिस्थिती आहे. आमच्या वेळेस सरस्वती पूजन असलं ना का आमच्या आई पुढे आता ते कपड्याला इस्त्री कसली, इस्त्री विषयच नाही, करूचीच असली तर आम्ही एक निखारी घाली पूर्वीचे लोक, बरोबर. आणि ती इस्त्री करून गेलो स्टेजवर, आमच्या आईसमोर काय सुरू केलं, नाचले मोया याच्यात वाक्य पाठ. पुढचा विचारलो काय गप्प हाऊस तडे असली काय, फक्त असा असा काया काया का. आणि आता बघा, आता त्याचं नाव चेंज झालंय, आता नाव गॅदरिंग झालंय, गेट टुगेदर. घरापासूनच हाऊस तयार करून पाठवतो जिला तो इलो काय ते साऊंड लावतले. त्या चालतात पूर्वीच्या त्या तरुण पिढीत माहिती नाही. बुवा म्हणाली की फॅशन, आता ती फॅशन बघा तरुण पिढीची. कॉलेजात जाणारी मुलं असतात ना तरुण पोरगे, त्यांची फॅशन बघा. 36ची कमर असली ना तर 38ची जीन्स पॅन्ट घेतली, त्याचं नाव लो वेस्ट. आणि समजा तुमच्याकडे पूजा आणि समजा लाईन लागलेली असतात, पुढे उभं असतात आणि मागे सगळी लाईन असतात आणि तुम्हाला समजा सत्यनारायणच्या पूजेला पाकलो, पाटलांचं दर्शन घेऊन जिगरला रुपये टाकायचं, रुपये टाकायचो. ते दिवस आम्ही शाळेत असताना काय प्रयोग सध्या महिनाभर कंटाळला मंडप घालून. दुष्काळ. आमच्या वर्गात एक पोरग 8वीत तो केव्हा तरी शाळेत बाईनी सगळा प्रयोग शिकवले. नंतर अरे कर्तरी प्रयोगाचा कर्मणी, हे 4 प्रयोग 3 प्रयोगानंतर हे प्रयोग कर्तरी कर्मणी, कर्तरी प्रयोगाचा कर्मणी प्रयोग कर. आमच्या वर्गात तो साधारण हुशार होतो. बाईनी सांगितले की तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. हा ऍक्टिव्ह व्हायस पॅसिव्ह व्हायस करायचा, कर्मणी प्रयोग करायचो. वाक्य तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. त्याला काय सांगलं, माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले. व्यवहारात चालताना आपण व्यवहारात चालताना असे काही चुटके घडतात की तुम्हाला वाटतं की हो काहीतरी मनात सांगतं तसं नाही. आमच्याकडे परवाना
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये साहेब आहेत म्हणजे ते रिटायर झाले त्यांच्या जागी ना त्या महिला होत्या त्या साहेब म्हणून बसला आमका म्हणजे गो यावं साहेबांचा सत्कार करतो मग आम्ही गेलो छान चिरकोळ घालून वगैरे सगळं सत्कार केलो आणि त्या साहेबांबद्दल 4-2 शब्द चांगली गोष्टी सांगावे तर आम्ही म्हटलं "हो बाई तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता तुम्ही बोला ना आणि ती बाई पटकन उठली ती बोलली पटकन साहेबांच्या खाली काम करता करता मला दिवस कसे गेले कळलेच नाही आम्ही जेव्हा बघलो तेव्हा म्हणजे तिच्याकडे लक्ष दिलं नाही दिवस कसे गेले कळलेच नाही तुमच्या टायमा आता व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम तुमच्या टायमात होता तुमच्या टायमात नाही कडे तुमच्या असं छानाची टोपली घेऊन येतात हो संध्याकाळी पांडीत भेट प्रेम आता विषय तो नाही आता हे इंटरनेट त्याच्यावरच गरजेचं घेतो मी एवढं फास्ट झालं मगाशी कोण सांगितलं की इंग्लंड अमेरिका हे एवढे प्रगतशील 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय आपण 21व्या शतकाकडे हल्ली चोऱ्या भरपूर होत आहेत चायनाने एक अशी मशीन शोधून काढली चोरीचं प्रमाण सगळीकडे चायनाने एक अशी मशीन शोधून काढली की एका रात्रीत 300 चोर पकडले मशीन तयार केली एका रात्रीत एका तासात 300 चोर पकडले त्यांचं अनुकरण करून अमेरिकेत मशीन तयार केली एका रात्रीत एका तासात 500 चोर पकडले आणि त्यांचं अनुकरण करून आपल्या भारत देशात मशीन तयार केले एका रात्रीत एका तासात मशीनच चोरी केली आता सेटिंग चालतं नवरा बायकोचं सेटिंग चालतं ओ बुवा तुम्ही सांगितलेली परिस्थिती खरी आहे ना की पप्पू काय पप्पू गोवा देवा शपथ हो बुवा पूर्वीच्या काही 10 मुलं होईपर्यंत बायकोची हिंमत नव्हती नवऱ्याच्या पुढे जायची ही सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती किंबहुना नवरू जर गेलो जंगलात तर त्याला माहिती नसेल की आपली बायको तो इल्यानंतर करा अरे तर तो लागलो ना म्हणजे माझी बायको बाळच झाली आता तसं नाही आता साधारण समाजला किती सांगणार अहो काहीतरी गोड बातमी दिसली सुरुवात झाली जाऊ दे 16 विषय या विषयावर मी PhD आहे माझी बोलू शकतो पण मी एक काही ठराविक लिमिटेशन आहे मग त्यावेळेस तसे विषय आता तसं नाही म्हणजे रात्री 10 करायच्या दरम्यान जर तुम्ही कान लावला साधारण मुंबईच्या सारख्या ठिकाणी लावला तर खरी परिस्थिती आहे माझा पिलू पिलू माझा सोना माझा जान कुत्र्याचा पोर तरी बराशी गोळाची परिस्थिती जे पळात लावून लगीन केलेले लोक आहेत ना ते दारा लावून माडी घालतात रे खरी आहे ना परिस्थिती कोरोनाच्या काळात हो बुवानी सांगितलं की शेजाऱ्याचा बरा बघवत नाही 100% खरी परिस्थिती आहे शेजाऱ्याचा बराच बघवत नाही शेजारी समजा एक पोरगो असतात शेतकरी पोरगो असतात आणि काळो सावळो असतात 3-4 वर्ष त्याचे वडील लगीन करून बघतात पण लगीन जमणार पण त्याच्या कर्म धर्म सुयोगाने त्याला जर सुंदर अशी पोरगी मिळाली गोरी पान लगीन जाऊन संध्याकाळी घरा गेली पोरगी घर भरवणी झाली ना काही शेजारी जबाबदार होते बाकी 4 वर्षात फिरलो आपण बघण्यात फार मात्र भारी गावला दुसरं म्हणतो तुका माहित ना लफडेवाला आता उगी ती सुरसुरा सोडतो म्हणजे कोणाचं बरं बघवत नाही बुवा आम्ही दुसऱ्या महिलांना कसा आम्ही संध्याकाळच्या वेळेस जर थकून बघून गेलो ना आणि बायको सांगले गो वाईट चायचा पाणी दे दाबाकडे तो गॅस आणि तिच्या वयात तापून खा तू खूप रस्तारे फुलांचे पधारे जिथे मी घुसावे तिथे तुझ्या पावलाने मी स्वप्नात यावे नजरे तुझ्या स्वतःला पाहावे जिथे जावे दूर जावे
मेघनाथ, रावणाचा मुलगा मेघनाथ ज्यावेळेस लक्ष्मणाने त्याचं शिर उडवलं आणि शिर उडून जेव्हा प्रभू रामाजवळ घेऊन गेले ना ते, त्याच्या अगोदर लक्ष्मणाने त्याचा उजवा हात तोडलेला होता, उजवा हात, आणि तो त्या तिच्या पत्नीच्या पुढ्यात पडला, सुलोचनाच्या. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला मारणारा कोण निष्पन्न झाला. त्या तुटलेल्या हाताला तिने सांगितलं की तिच्या हातात लेखणी दिले, तुटलेल्या हातात तिने सांगितलं की तू नाव लिख, तुला कोणी मारलं याचं. हनुमंत ज्यावेळेस शिर घेऊन आला लक्ष्मण, त्यावेळेस हनुमंत हसला. अरे म्हणाला, जर तुटलेला हात नाव लिहू शकतो तर हे तुटलेलं शरीर 100% हसू शकतं. हनुमंत सहज बोलला. पण ती एवढी पतिव्रता, तिने सांगितलं मी पतिव्रता आहे आणि याची जर खात्री करायची असेल, आणि त्या शिर ना तुटलेलं शिर सुद्धा हसलं, एवढी पतिव्रता त्यावेळेस लोक होती, लक्षात घ्या. गर्व, आपण म्हणतो एखाद्याला गर्व झाला, रावणाला सुद्धा गर्व झालाय, कर्णाला गर्व झालाय, दुर्योधनाला गर्व झालाय. पण प्रत्येक जण, कोणी सांगितलं मगाशी दशरथ राजाला पुत्र वियोगाने तडफडून गेले दशरथ राज, पण त्याच्या मागचं त्याचं कर्म भोगलं ना त्याला. श्रावण बाळाचे आई वडील तू घेऊन चाललेला आहे, आणि श्रावण बाळाला त्याचा पाणी आणायला गेला, त्याचा बाण लागला, दशरथ राजाचा बाण त्या श्रावण बाळाच्या उरी घुसला. त्यावेळेस त्याचे आंधळे आई वडील म्हणाले की ज्याने कुणी माझ्या पुत्राला मारले तो सुद्धा पुत्र वियोगाने तडफडून मरेल. म्हणून बघा, दशरथ राजा, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न एवढे मुलगे असताना सुद्धा अरण्याच्या ठिकाणी तडफडून गेला. हे त्यांचं कर्म लक्षात घ्या. तशी बली, म्हणजे सुग्रीव आणि बाली एवढे जबरदस्त शक्तिवान. बाली त्याच्यामधला एवढा हुशार प्राणी होता, म्हणजे ताकदवान होता, म्हणजे पराक्रमी होता, बरोबर ना. परंतु तो बाली, त्याची एवढी ताकद होती की समोरचा माणूस जेव्हा युद्धात येईल ना, तेव्हा अर्धी त्याची शक्ती खेचून घेण्याची ताकद बलीमध्ये, असा त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिलेला होता. आता बली कोण या सांगायला गेलं तर खूप उशीर लागतात. पण बाली कोण, तर बालीच्या अगोदर बालीना जो तसा बघू गेलो तर रावणाचं मुलगोच लागतात. वा, खरं ऐकलं नाही, मला माहिती नाही, पण बाली रावणाचं मुलगो लागतात. जशी सीता रावणाचीच मुलगी ती, तसं बाली सुद्धा रावणाचं मुलगो. तशी मंदोदरी ही पूर्वीची बेडकी होती, बेडकी. सप्त ऋषींनी, शॉर्टकट मध्ये सांगतोय, सप्त ऋषींनी त्यांचं काम काय की घरी जेवायचं, खायचं आणि तपश्चर्याला बसायचं. तपश्चर्याला गेले निघून इकडे दूध तापत ठेवलं, आणि त्या दुधाच्या वाफेने त्या झाडावरून एक साप जात होता, तो साप त्या दुधामध्ये पडला आणि तो मेलानी तळाला गेला. आता ते बेडकीने बघितलं की हा साप मेलेला विषारी आहे, आणि हे जर दूध हे सप्तऋषी प्याले तर त्यांचा मृत्यू होणार. म्हणून तिने काय केलं, स्वतः त्याच्यात उडी घेतली त्या बेडकीने. आता साप जो मेलो तो तळावलो, पण बेडकी उडी मारल्यानंतर काय झाली, वरती आली, बरोबर, उकळत्या त्या दुधात वरती. सप्तऋषी जेव्हा आले त्यांनी पाहिलं, शे म्हणालो, ह्या दूध पिण्यात काय अर्थ नाही. त्यांनी ओतलं ते दूध, बेडकी पुढे गेली, म्हणजे मेलेली होती ती पुढे पडली, आणि त्याच्या मागोमाग शेवटी साप पडला. तेव्हा त्यांनी त्या सप्तऋषीने बघितलं इथे काहीतरी वेगळा चमत्कार आहे, म्हणून त्यांना दूरदृष्टी होती, त्याने मागे बघितलं. आता मोबाईल आहे, मग त्यावेळेस त्या ऋषीला तेवढी ताकद होती बघण्याची, दिव्य दृष्टी. त्यांनी बघितलं तर साप अगोदर पडलेले, पण आमचा जीव वाचवण्यासाठी ह्या बेडकीने उडी घेतलेली. म्हणून सप्तऋषीने काय केलं, त्या बेडकीला घेतलं, तिला जिवंत केलं. सप्तऋषींनी स्वतःच्या मनाप्रमाणे एक सुंदर अशी स्त्री तयार केली, मनाप्रमाणे तयार केली, म्हणून तिचं नाव मंदोदरी. सप्तऋषींनी तयार केली आणि तिला सांगितलं की आता तू आमच्यासाठी, म्हणाली मी तुमची सेवा करणार म्हणून. ते जेव्हा जेव्हा जायचे तपश्चर्याला, त्यांचे कपडे धुणे सगळं हे करायचे. आणि एक दिवशी कपडे धुत असताना त्यांच्या लंगोटीला ते वीर्य लागलेलं होतं. ते वीर्य तिने चाकलं त्या मंदोदरीने, आणि ती गरोदर राहिली. आता गरोदर राहिली, हे करायचं काय, त्या सप्तऋषींना माहिती होतं. रावण त्याने स्वतःच्या त्या संपूर्ण राज्यात कोणाचं वंश वाढूकच देऊ नये, स्वतःच काय करेल.
कोणाचा वंश वाढत असला तर तो काय करी माहिती आहे, महिन्यात 2 महिन्यात बॉम्ब मोठ्याने रावण ओरडला की तो गर्भ गळून पडायचा. का तर त्याला फक्त स्वतःचा वंश वाढवायचा होता म्हणून 1,80,000 बायको होते त्याचे. भाई आमचा एक पाहताना मुश्किल झाली. 1,80,000 म्हणजे काय ताकदवर माणूस होतो बरं. हो काय ताकदवर 1,80,000 बायका. म्हणून त्याने काय केलं, त्या मंदोदरीला जेव्हा तुला त्यांना माहिती होतं सप्तऋषींना की तो नक्की तुला घेऊन जाणार. झालं तेच झालं. मंदोदरीने रावणात आराधना केल्या की एक काम करा, तुम्ही ना ओरडा नका, खूप आवडतो म्हणाले. तू ओरडला ना तसं तिचं गर्भ तो पडलो खाली आणि तो पडलो तो खाली एका बैलाच्या पाठीवर पडलो, बैलाच्या पाठीवर. आणि त्यामुळे जो पोरग निर्माण झालो त्याचं नाव बाली. त्याचं नाव बाली, बरोबर ना. आणि त्याची अशी ताकद होती ना की ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिले, अर्धी ताकद तो खेचून घे. म्हणून त्यांना रावण येलो त्याच्याकडे, तुझी लय हिंमत म्हणून माझ्या राज्यात तुझी ताकद आहे काय. रावणात काय केलं, त्याची ताकद खेचून घेतल्या आणि त्याची मुंडी धरल्यांना 7 फेरे मारल्या संपूर्ण आपल्या राज्याभोवती. आणि 6 महिने रावणात सारख्या त्यांना कारावासात ठेवलंय. एवढं ताकदवर बली. आता ते बली म्हटलं आता मी लय भारी असं, मी सातारांच्या काय ऐकणार नाही. जाऊ दे, तुमच्यावर नको जाऊया आम्ही. दुसरे गो असतो तर ठीक आहे, त्या बोला काय बोलणार नाही. आणि बोलण्यासारखी आमची तेवढी विद्वत्ता पण नाही. जे बरं आहे नाही तर मी बोललं असतं. दुसरं कोण साधारण म्हातारा असतो बोललं. पण तुम्ही खूप छान बोललात, तुम्ही खूप छान सादर केलात. नवीन गोष्टी काही मागा पण मिळाल्या. त्यामुळे तोंडातून शब्द, कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात आणि काय बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही आपण मी नारदाची गाडी आहे, एकमेकांच्या घरापर्यंत जायला पोहोचवत मध्ये ह्यात चालतं. पण आम्ही हल्ली ते सोडलंय बुवा. एक स्वतःचा आम्ही स्टेटस ठेवलेला आहे. त्यामुळे तरी बारी करतो. नवीनांबरोबर घे नाही तिथे आपले ते काहीतरी बोलतील, आमचा तसं नव्हतं ना, आम्ही बोललो तर त्यांचं सामान कुठे एक लागतं ना, आम्ही त्याच्या भांडवल पडत नाही. फक्त वाजवेणारे एक हा बोलला होतो त्याच्यावर गाणी पण कमी केले, कारण तो तथ्य नाही. तो काय करता माहिती आहे मला, त्याच्या गायन वयन सगळी तो गाय घालता. हो गाली घालतो मी. त्याला सांगितलं रे मी पण गाली घालतोय, तू स्टेजच्या खाली आहे. घातलेली गाय मी 1 तास घालू शकत नाही, तो स्टॉक आहे माझ्याकडे. हा 1 तास मी गाडी घालू शकते, पण ते नाही. शेवटी काही बुवा युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा कार्यक्रम जातात दुनियाभर, त्यावेळेस काही लोक फोन करतात, बुवा एखादा शब्द वाईट गेलो ना देवा सत्यनारायण स्मरून सांगतोय तरी फोन करतात, बुवा आम्ही आमचे तुमचे कार्यक्रम आमच्या बायकां मुलांसोबत बघत असतो, त्यामुळे असले शब्द तुम्ही भजनात वापरू नका. मग त्यामुळे आम्ही हा बंद केला. पूर्वी काय युट्यूब हे विषयच नाही होतो. आता कोणती झंटा झाली युट्यूबवर ताबडतोब येतं. काय खरी झाला, खरी आवाटात खरी कोणत्या झाला युट्यूबवर हे झाले, झंगाट झाला, अड झाला, असे विषय. आता कोणा विंचू चावलं तर पण येईल असतात डबलबारीमध्ये विंचू चावला येऊ शकता, असं येऊ शकतं ना. काय विषय. आणि त्याच्याकडे डॉक्टरांसाठी कडे लावली ना, आपल्या गावठी उपायांना खूप योग. समजा कोंबडी नाही तर कोंबडीची शीट लावली ना तरी पण कमी होतं तो वेदना त्याच्या. तंबाखू म्हणतो ना आपण, त्याचं जरी पाणी काढून लावलं त्या जागेवर दवशावर तरी पण कमी होऊ शकतं. मग तो रावण झाल्यानंतर बलीक काय वाटलं, रावणात मी हरवलं, आता मी मोठं झालोय. म्हणून त्याने साक्षात रामाकडे गेलो. राम नसताना हनुमंत ध्यान धारणेत बसलेलो होतो. हनुमंताक सांगताय तुझी हिंमत आता माझ्या बरोबर लढ. हनुमंताने लक्ष देऊ नाही, परंतु जेव्हा रामावर घसरलो बाली, तुझं राम जरी येलो तरी मी त्याला हरेल. त्याबरोबर हनुमंत उठलो म्हणालो, थांब जरा, माझा जरा तप संपून मी तुझ्यावर लढत तयार असेल. ज्या ब्रह्मदेवाने आशीर्वाद, इंद्राने आशीर्वाद दिलेलो, हनुमंत जेव्हा निघालो त्या बाली बरोबर लढाई करू, त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणालो, मी पाया पडते तुझ्या, मी त्याला वर दिलेलो. त्यामुळे तू एक काम कर, तुझ्यात हनुमंताने सांगितलं तुझ्यातली फक्त 10% शक्ती तुझ्या बरोबर घेऊन जा, 90% बाजूत ठेव. आणि तू इलच ना परत की 90% परत पुन्हा ती मिळणार. हनुमंताने बाली ज्यावेळेस समोरासमोर राहिले त्यावेळेस नियमाप्रमाणे हनुमंताची अर्धी शक्ती त्याने खेचून घेतली, 5%
पण ती शक्ती दुसऱ्याची खेचून घेतल्यानंतर आपल्या अंगात ती ठेवण्याची कुवत होईल ना आपल्या अंगाची. 5% घेऊन सुद्धा अंगाची लाही झाली. शेवटी ब्रह्मदेवीने सांगल्याने बाली आता हैसून पळ काढलाय तर तो फुटतलच. आणि तो तिथून पळालो तेव्हा त्याचं गर्व हरण झालं. सांगण्याचा विषय गर्व झाल्याने त्याचं गर्व हरण म्हणून म्हणतोय गजराला सुरुवात करतो. लेक एक कुलती एक दिली परक्या घरी, या चालूवर आहे. लेक एक कुलती एक दिली परक्या घरी, उदाते लाडाची लेक आज सासरी, उदाते लाडाची लेक आज सासरी, उदाते लाडाची लेक आज सासरी. इंटरनेटचा जमाना ओळखीला तुला आज नाही इंटरनेटचा जमाना ओळखीना तुम्ही कुणा, इंटरनेटचा जमाना ओळखीना तुम्ही कुणा आज नाही आज तो काळ तुम्ही आठवाव सज्जन, दिसता ओळखीचा क्षणामध्ये संभाषण. आजची परिस्थिती कानामध्ये इयरफोन, ओळखला बाळ गेला माणूस की विसरू कर. नको आई बाप नको विचारी ना तुला. कोणी सांगितलं की इथे वृद्धाश्रम, सिंधुदुर्गात वृद्धाश्रम आहे, परंतु सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्याचा आणि वारकऱ्याचा कोणाचाही बाप किंवा आई त्या वृद्धाश्रमात नाही आहे. लक्षात घ्या. आपले आई वडील ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला, ते आई वडील जेव्हा मुलगा कॉलेजला जातो, मुलगी कॉलेजला जाते, त्यावेळेस ते आईला सांगणार आई माका मोबाईल घेऊन देऊ सांगणार, अँड्रॉइडचा पीस घेऊन देऊ सांगणार. ती बायको म्हणजे ती आई आपल्या नवऱ्याला सांगणार. आणि बाप 400 रुपये मजुरीला जाणारा बाप आपल्या पोरीला कर्जबाजारी होऊन किंवा मुलाला 15-20 हजार मोबाईल घेऊन देतो. आणि स्वतः बाप कसलो वापरतो माहिती आहे, नोकिया तो 800 रुपये लो, म्हणजे 7 दाबल्यानंतर 8 बाहेर येतो. ही परिस्थिती आहे. आणि तोच बाप किंवा आई जर थकून भागून घरी आली ना, तर व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर बसलेला मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या बापाला किंवा आईला उठून एक ग्लास पाणी देत नाही. आजची परिस्थिती आहे. कित्येक लोकांचे आई वडील नसतात. आपलं आता हे घर मोठं आहे, कित्येक लोकांचे आई वडील गेले असतील, पण त्यांची मुलं जेव्हा वरच्या स्टेपला असतात ना, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर, त्यावेळेस प्रत्येक मुलाला किंवा मुलीला वाटतं की आज माझी आई वडील असते तर किती खुश झाले असते की आम्ही या गावडे खानदानात मी जन्माला आलोय आणि आज मी मोठ्या हुद्द्यावर आहे. आणि ते आपलं सुख बघण्यासाठी जेव्हा आई वडील नसतात तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. लक्षात ठेवा. आमचं हे प्रत्येकाच्या नशिबाचे भाग आहे. बुवांच्या पण धर्मपत्नी गेल्या लवकर, त्याला काही विलाज नसतो. शेवटी कोरोनाच्या कालावधीमध्ये एखाद्याचा बाप गेला असेल तर मुलगा शेवटचं दर्शन घेऊ शकला नाही, आणि एखाद्याचा मुलगा गेला असेल तरी शेवटचं अंत्यदर्शन त्याचे आई वडील घेऊ शकले नाहीत. मोबाईल मध्ये दाखवलं, कारण प्रत्येक जण आपल्या मरणात घाबरतात. बुवांनी सांगितलं बरोबर ना. पण आमचे पण आई वडील लवकर गेले, नशिबात नाही, तर आज खुश झाले असते. वा माझं जीव बुवांबरोबर भारी येतं. हे कुठेतरी आमच्या वडिलांकडून फार लवकर गेले. मग त्या आईसाठी एक फक्त ओळ म्हणतो मी थोडं गजर चालवतोय. त्रिसणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, ये ना माझे आई 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 ग. विसरणाच्या टप्प्यावरती धन्य
नको आई बाप नको विचारना तुम्ही पुन्हा नको आई बाप नको विचारना तुम्ही पुन्हा अरे नाही येणार इंटरनेट चांगल्या हे ज्ञान देतले उघड व्हॉट्सअपवर चॅटिंग करता बसल्यामध्ये अतिरेक झाला अतिरेक सगळ्या गोष्टीचा अतिरेक झाला राधेने श्रीकृष्णाला विचारलं की हे श्रीकृष्णा विष म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनतं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक तसं मोबाईलचं झालंय बुवा आज नाती तुटलेली आहे भावाची आणि बहिणीची नाती तुटलेली आहे कारण बहीण आपल्या मैत्रिणींसमवेत भाऊ आपल्या मित्रांसमवेत बापाचं आणि मुलाचं बोलणं होत नाही आईचं आणि मुलीचं बोलणं होत नाही जी 21 वर्षा वाढवलेला पोटचा गोळा जेव्हा एखादी मुलगी कॉलेजला जाते 2 वर्षाच्या प्रेमाखातर जेव्हा बाहेरच्या बाहेर निघून जाते ना आणि तिचा बाप आणि आई ज्यावेळेस बाजारात जातात तेव्हा लोक बोट करून दाखवतात हे मोठेपणा सांगतो ना परवा पोर गेला पळान त्यावेळेस त्या बापाला वाटतं ना की अशा मुलीला जन्म दिला नसता तर बरं झालं लक्षात घ्या प्रेमविवाह केलाच पाहिजे परंतु आई वडिलांना आपल्या थोडंफार काय असे ना का कानावर घालून केलं पाहिजे पोर पळान गेला का आव सांगतली माका डाऊट होतो मी तू गेलो तुका डाऊट होतो तर तुला सांगतली त्या माका वाटल्याला जाताला बापा काय जवळ कोणा आई आई जवळ कशा का तर 9 महिने जेव्हा गर्भात आपण असतो त्यावेळेस तिची नाळ आपल्याशी जोडलेली असते म्हणून आपल्या आई जवळ असतात आई तर कसा जरा वाईट काय झाला काय तिने रडायला सुरुवात केली पण बापाच्या डोळ्यात कधी यशू येत नाही लक्षात घ्या कारण त्या बापाला माहितीये मी जर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं सगळं कुटुंब क्षणार्धात कोसळून पडणार हे त्या बापाला माहिती असतं म्हणून बाप कधी रडत नाही लक्षात घ्या कधीच बाप रडता केव्हा जेव्हा मुलगीला स्वतःच्या देतो ना कन्यादानाच्या वेळेस त्यावेळेस मात्र बाप ढसा रडतो हो ढसा रडता म्हणून मुली आता ह्या गावड्या कुटुंबातल्या मुली दिलेल्या असतील ना कुठेतरी आज माहेर वर्षी म्हणून आले असतील जोपर्यंत त्यांचे आई वडील इथे जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांचे फेरे व्हायचे वर्षात 4 तरी फेरे होईल पण आई वडील गेले की माहेराच्या फेऱ्या कमी झाल्या मग कुठला तरी कार्यक्रम असला मग ती स्वतःच्या किती मुलगी श्रीमंताकडे दिलेली असू दे परंतु आईने दिलेले शेवटचे 20 रुपये जे असतात दररोज ते फार महत्वाचे असतात लक्षात घ्या मुलगा पास झाला मुलगी पास झाली की हाऊस पाठीवरून हात फिरव की माझं बाय पास झालो माझं बाबा पास झालो पण बापाला फक्त वार्ता कळली ना की बाजारातून पेढे आणणाऱ्या बापाचा आपण कधी कौतुक करत नाही आईवरती कादंबऱ्या लिहिल्यात आईवरती कविता लिहिल्यात साने गुरुजींना श्यामची आई दिसली पण साने गुरुजींना श्यामच्या बापाचा कधी विचार केला नाही त्याच्यावरती कधी सिनेमा काढला नाही लक्षात घ्या आपण प्रत्येक जण म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे 100% सत्य परिस्थिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायला पाहिजेत तर त्याच्या अगोदर त्यांना जन्म देणारी जिजाऊ जन्मात येऊ होई तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मात घेतले बरोबर ना ती जिजाऊ आमची ते आपल्या तिचा एक ठरलेला वाईट काय जरा लपडा झाला ना फक्त रडायचा आणि नवरा बायकोची जेव्हा भांडणं असतात त्यावेळेस त्यांची ठरलेली वाक्य आहेत लक्षात घ्या भांडण त्याला काय बायको काय त्याला माहिती आहे मीच म्हणून राहुलं पहिली वाक्य ठरलेली दुसरा तिसरा गेला असता ही वाक्य बायकांची ठरलेली आहेत लक्षात घ्या सन्माननीय प्रकाश मोरे साहेब यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आता तरुण कॉलेजला जातात ना मार्केटमध्ये फिरत जातात मोबाईल एखाद्याचा फोन आला ना तर कानाकला असे चलतो असे आणि अपघात कित्येक होतात त्यावेळेस एकुलता एक मुलगा जेव्हा जातो ना तेव्हा त्या आई वडिलांना किती दुःख होत असेल त्याचं तरुण पिढीने कुठेतरी विचार केला पाहिजे लक्षात घ्या हे आम्ही भाषणाच्या माध्यमातून बुवांनी सुद्धा खूप अतिशय छान विषय सांगितले जे घडते आता ते सगळं सांगितलं पूर्वीच्या काळ आताचा काळ आपला जमाचा नाही ना पूर्वी ह्या होता जाती होती प्रत्येक घरात जाती होती आता तुमचं राजवाडा म्हणून म्हणजे कोण सांगितलं अँटिक पीस म्हणून आपण ठेवू शकतो बरोबर ना
लोक येतील ना त्या पद्धतीत 100%. कारण ह्या घरात खाण्याची येतील म्हणजे 7-5 होईल त्याच्यापेक्षा साहित्यांची काही वेगळी का म्हणजे त्यावेळेची सागवान काय असतं बघा 400 वर्षापूर्वी तोडलेलं सागवान म्हणजे फक्त केतच घेतलेलं होतं. त्याच्यामुळे हे सगळं टिकाऊपणा हे राहिले त्याचं कारण साप काग आणि नाग आपण म्हणतो म्हणा साप काग आणि नाग 1000 वर्ष काय फरक पडणार राजा. साप काग आणि नाग 3 गोष्टी आहेत. असे 3 गोष्टी आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. एक, आपल्या अडचणीच्या वेळेस ज्याने मदत केली त्याला आपण आयुष्यात कधी विसरायचं नाही. नंबर 2, आपल्या अडचणीच्या वेळेस जो पळान गेलो त्याला विसरायचं नाही. आणि नंबर 3 महत्वाचा विषय, ज्यांना आपल्या अडचणीत हाडल्या त्याला मरण 13 दिवस झाले तरी विसरायचं नाही. वणी मगाशी एक सांगितलं एक खूप छान सांगितलं काहीतरी घेतलंय मी खूप तुमच्याकडून आज ना खूप बराच शिकलेलं बरोबर. व ओरिजिनली केस काढायला काही केलाच हो. आम्ही लावतो तेव्हा खोबऱ्याचं तेल बरोबर ना, खोबऱ्याचं तेलच थापी शाळेत गेलो तरी असा व्हावा नुसता. हो आम्ही लहानपणी आई आमची काही कामं केली ना का आधी थापी गेले झोप. आमच्याकडे परवाना शेजाऱ्या आता मुंबईकडे गेले ना तर 2-4 वर्षाचा तो पोरगो एका बोला कोण येणार ना 2 वर्षाचा पोरगो तो औषध तुम्हाला माझी डॅड म्हणतात. तर तिचे औषध काय केलं आजीजवळ राहते बाळा आणि त्या आजी औषधी तरी गेली शेजाऱ्यांकडे हाऊस गेले म्हणून तो पोरगो वाटला दुपारच्या 1च्या टायमात मॉम आजी एक वाटला एका भूक लागली भात घेतल्या ढवळली मी खाल्ल्या मॉम खा पोर घुसमटलो. म्हणजे भाषेचा कसं विषय होतो बघा. भाषा म्हणजे आपण इंग्लिश मराठी म्हणजे आपण नेहमीच्या त्या विषयात आपण वापरतो ते शब्द ती जाता आता दिसणार नाही, गिरट दिसणार नाही. तुमच्याकडे 100% हे असणार ते कांडण करतात ते आहे ना, असेल ना मागच्या तुमच्या घरात असणार. वाईन म्हणतात त्या का वाईन आणि मुसाळ. पूर्वीच्या काळी ना बायका रातभर काढीत रातभर आणि भावा ह्या देत राजू भाऊ देत सकाळी भाव. भाषेवरनं विषय सांगतो. 20-22 किलोमीटर नंतर ना आपली भाषा बदलते, 1-2 शब्द तरी बदलतात. त्या दिवशी आमच्याकडे कर्नाटक आणि गोवा बॉर्डरचे लोक इले बारी ठरव डबल बारी ठरव फक्त चुटका म्हणून सांगतोय. आणि बायको म्हटलं हो मस्तपैकी शिरो तुपात चमचमीत शिरो कर. बायको शब्दाची खरी आहे माझ्या. गेली 15-18 तासात शिरो आणल्या. त्या दोघांकडे शिरो दिलं तुपात आणि मी घेतलंय आणि 1-2 चमचे खाल्ल्यानंतर मी बायको त्यांना विचारते की आपण विचारतो कसं झालाय. मी विचारलं की शिरा कसा झालाय तर तो पटकन म्हणालो शिरा चांगला आहे परंतु पुण्याला चिकटतो. मी बघित राहिलो बायको ती अर्ध्या दिली. म्हटलं काय कसं झालं तर नाही माझा शिरा चांगला आहे परंतु पुण्याला चिकटतो. म्हटलं खाता तोंडांनी पुण्याकडे चिकटतो. आणि मग त्याच्या लक्षात दिलं हे काहीतरी भाषेतून भाऊ झालं. मग त्याने काय केलं शिरा चांगला आहे त्याचे चमचो काढले नंतर पुण्याला चिकटतो. त्यांच्या भाषेत चमचक म्हणतो आमचं कसं करायचं असे भाषेचे विषय आहेत ते. तुझी भाषाच वेगळी आहे रे. पण मित्र म्हणून म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय मित्र म्हणून राजू खूप अगदी जवळचा माझ्या. म्हणजे मित्र कसा असावा तर तो राजू परब सारखा असावा 100%. माणूस समोर तो दुःखात असलो ना तरी तो 1-2 विषय स्वतःचं दुःख विसरून त्या समोरच्या माणसावर हसू आणण्याची ताकद त्या राजू मध्ये आहे. तुझ्यासाठी एक गाणं बघ. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये दारसारखा मित्र म्हणव्यामध्ये दारसारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक
बरोबर ना म्हणून सांगतोय की रस्त्याने चालताना असं चाललं पाहिजे ना की समोरच्या माणसाने राम राम ठोकला पाहिजे आणि मेल्यानंतर असं मारायचा मुलगो माडके घेऊन चालता पुढे आणि त्यांना सहज जरी वाकून बघितल्यांना तरी माहिती किल्लेल्यांच्या डोळ्यात कुठेतरी अश्रू दिसावं तर आपण जगलेला तो फायदा लक्षात घ्या. नाहीतर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आपल्या घरात एसटी आपल्या घरात मुंबईवरून लोक यायचे एकटो तर त्याला पोचवला एसटी स्टँडवर 10 लोक जायचे आणि एसटी निघाली की टाटा बाय बाय करून नुसते डोळे नुसते पाण्याने डबडबायचे एवढं प्रेम होतं. आणि आता स्मशानात गेला ना तरी साधे डोळे ओलावत नाही हो. ही परिस्थिती आहे. कारण जन्मात येणार आणि मृत्यू येणार ही सुद्धा पैशाशिवाय गोष्ट होत नाही. कारण 100% पैकी 90% महिलांचा सिझरिंग होता आज. म्हणजे जन्म घेऊतो असा तर 70-80 हजार रुपये खर्च आणि मरताना सुद्धा संध्याकाळच्या वेळेस जर समजा डॉक्टरकडे नेलं म्हाताऱ्या आणि तो हायलोजीन सांगतो एक माझं भावना दुबई का उद्यापर्यंत डॉक्टर साहेब कसे तरी माझे बाबा जगावं. डॉक्टर सांगणार जगणार कसे जगणार त्या व्हेंटिलेटरवर लावतो एक दिवस झालं होतं. म्हणजे मराठा असला तरी 80,000 रुपये खर्च ही परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या साधारण 84 लक्ष नंतर जर मनुष्याचा आपला देह मिळालेलो तर एखाद्याचा चांगला करूच नाही गावलं तरी चला पण दुसऱ्याबद्दल वाईट कधी चिंतू नका. कोणी सांगितलं की समुद्र मंथनामधून अनेक 14 रत्न निघाली त्याच्यामध्ये चंद्र असेल मग मदिरा असेल आणि अमृत निघालं सांगितलं. 100% अमृत निघालं आणि अमृत कोणत्या वाटे घेतला देव आणि दानव यांच्यामध्ये भांडण झाली आणि अमृत कोणत्या वाटे गेला देवांच्या वाटे गेला. तर वाटायचा कोणी शेवटचं कडू आहे वाटायचा कोणी तर विष्णू देवान काय केलं मोहिनीचं रूप घेतलं मोहिनीचा आणि त्या देवांच्या लाईनीत वाटून गेलो. एवढ्या तिकडचे जे दानव होते राक्षस कुळातले त्याच्यातले जोगजण म्हणाले या देवांचं अमृत जर आमच्यात आता जर एक थेंब गावात तर आम्ही सुद्धा पुण्यवान होतो. म्हणून त्या 2 दानवांनी काय केले मी देवांचं रूप घेतले त्या लाईनीत बसले आणि विष्णुदेव जेव्हा मोहिनी रूपात वाटून गेलो त्या दोघा दानवांनी तो एक अमृताचा थेंब घेतल्याने आणि तो कोंडात घेतल्याने दोघांनी प्राशन केल्याने तेवढ्यात विष्णूच्या लक्षात दिला हे देव नाही त्यांनी देवांची रूपा घेतलेली आहेत. म्हणून विष्णू देवान सुदर्शन चक्रांतीची ना मुंडकी उडवून टाकली ती पडली जमिनीवर आणि त्यांच्या तोंडातले जे अमृताचे थेंब होते ते जमिनीवर पडले आणि त्याच्यातून 2 कंदमुळा निर्माण झाले. ती कंदमुळामध्ये एक कांदो तुम्ही आम्ही खातो आणि दुसरी लसूण. म्हणून बघा देवाक नैवेद्य दाखवताना कांदो लसूण चालणार नाही. आपलं उपवास असलं तरी कांदो लसूण चालणार नाही. पण केवळ अमृतामुळे निर्माण झाल्यामुळे एखादं औषध घेऊन जावा गावठी वैद्याकडे तो आणतो कांदो किसून घाल आणि लसणीचे 4 पाकळे घाल तर तुका गुण येतो. म्हणजे एवढं गुणकारी कारण अमृतापासून बनवलं. आणि जे 2 राक्षस ज्यांनी त्या प्राशन केल्याने ते एक राहू आणि दुसरं केतू त्यांनी केवळ राक्षस असून सुद्धा त्यांनी अमृत प्राशन केल्याने म्हणून त्यांना अवकाशात एक फिक्स जागा दिलेली आहे. म्हणून कुंडली दाखवू केलं तर बाकी कोणतो त्रास नाही पण राहू तो मी केतू तो आपल्या जबाबदार आहे. हे असे विषय गुंतागुंतीचे कुठेतरी वाचलेले म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. खोटं असेल तरी काय कोण एखादा सांगितला मुद्दा तरी माझा तो घटण्यासारखा पण जो माका माहिती आहे तो थोडंफार वाचन करतो. थोडंफार बुवांसारख्यांचं पण ऐकतो. यांच्यासारखी माऊली असली कुठे तर आम्ही ते सुद्धा ऐकतो आणि कुठेतरी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि हे रामायण महाभारतातील विषय मुलांना समजा पडतो. नाहीतर पूर्वीच्या काळी आमची आई संध्याकाळ झाली ना की तुळशी वृंदावनाकडे घेऊन जाय आणि शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. आता काही एक दिसणार नाही. आम्ही नाही झोपलो ना काजी निज निध माझ्या बाळा तुझी आई गेली वाळा तिला तुझे अंगे सोळा आराडगे बाणके धांजवले आयामची घरा खोली एकटा आकड्यावर पाकूर चिक चिकता आम्हाची घोडो बंधन अशी दोरी बांधत दोरी झोपाळो असं खोटलो म्हणत नाही का चादर हडेसून हडे गुटाळल्याने लात मारल्यानंतर घेता भातुकलीच्या क्या वाचा
गाणी एक भारी अंतर एकच ओळख म्हणते रे बुवा पूर्ण म्हणते म्हणजे खरं सांगतोय मला त्या गाण्याची पुढचं अंतर आठवणार नाही. भातुकलीच्या खेळामध्ये भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी अर्ध्यावरती जाऊन करुणी एक कहाणी. दूर दूर जाताना शॉर्टकट आहे. अरे बुवा 100% तुम्ही म्हणाल तुम्ही खूप छान म्हणता ते गाणं सांगणार ना म्हणणार अरे परफेक्ट मिळणार कारण खरं सांगतोय कित्येक नाटकाने बुवानी संगीत दिलेलं आहे लक्षात ठेवा. कित्येक नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर मला भजन करायला आजच्या घडीला मिळतं ह्या आमच्या आई वडिलांचं कुठेतरी पुण्याला तरी तर आणि गावडे कुटुंब म्हणून मी सांगते ही बारी तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्ही घरी जाऊन परत बघा ही बारी तुमका जेवढा आनंद मिळाला तेवढं दुसऱ्या बारीमध्ये मिळणार नाही. खरं सांगतोय बुवा. आणि अध्यात्म म्हणजे किंवा ह्या विषयावर अशा बाऱ्या सुद्धा होऊ शकतात वेळ चांगलो आणि ती वाद्यकारांनी बारीक होऊ पाहिजे अशी माझी इच्छा बरोबर असतो तो बघितलो काय विषय म्हणजे तू झोपतो त्याच्या जागरण जास्त काय मग अशी बोलणी सांगितली काय म्हणजे दारुडे लोक पार्टी करत लोक कुत्र्या फिरलेलो म्हणजे दारुडे लोक एवढे हुशार असतात. तो एक दारुडो काय करी माहिती आहे दररोज रात्री 1:30-2 शिवाय घरात गेले नाही हो. ती माऊली बिचारी बायको कंटाळली तिला सांगल्या होय उद्याच्या रात्री जर 10 वाजता घरात नाही दारू म्हणजे नाही वॉर्निंगच देऊन ठेवल्या तरी पण पालते घालून पाणी हो 1:30 वाजता येऊन दारू आलो होता हो दारुगड हो नाही सुना हो दारुगड ती मला सांगलेलं होतं मी 11 वाजता यावं ना दारू उघडणार नाही दारुगड नाही उठतोय त्याला काय केलंय समोर एक चिरो होतो तो चिरो घेतल्या कपड्यात आणि बावडी होती त्या बावडीत टाकल्याने पाऊस येता का हो तो नाही घेणार तो चिरो घेतल्याने बावडीत त्याला सांगले तू आता जर गाय दारू उघडलं तुम्ही समोरच्या बावड्यात जीव येतोय आणि चिरो घेतल्याने बावडं टाकल्या भाव पण आवाज दिल्यावर बिचारी बायकोसली धाडकन दार उघडल्यांनी बावडेत वाकण बघू केली तो सोय बाजूक लपलेलो तो घरात गेलो आणि भुतुसूरकडे जाऊन घेतला. आता बायको बाहेर उलटा झाला बायको बाहेर तो भुतू ती बायको सांगता हो रात्रीचे 1:30-2 वाजले तुम्ही दार उघडत वाजता उघडीत नाही हो पाया पडतोय तुमच्या तू आवाज वळून माझ्या आवाजानं उघडीत नाही ती म्हणाली आता जर दार नाही उघडलास आवाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन येतलोय त्याबरोबर तो उठून सांगता आवाजातल्या सगळ्या लोकांना तू जमवच आवाजातले लोक 1:30-2 वाजता येले ना का त्यांना विचारतोय रात्री 2 वाजता या बाहेर माणूस घराच्या बाहेर काय करता म्हणजे काय केलं बायका खूप हुशार असतो पण खरं सांगतो कुंकू त्या सौभाग्यात एखादं नवरो जरी दारू असलो ना तरी ती बाई सौभाग्यात खूप किंमत देतात कारण त्या बाईक माहिती असतात जोपर्यंत माझा कुंकू माझं घरगडी माझ्या घरात आणा तोपर्यंत माझ्या घराकडे वाईट नजरेत बघूची कोणाची हिंमत होणार नाही त्या बाईक माहिती असतं लक्षात ठेवा. या त्या सौभाग्याची तेवढी ताकद आहे म्हणून मोठा कुंकू आहे. आता काय नाही जशी टिकली तशी चोळी तशी साडी तसा चप्पल मना कोटात तेव्हा काढायचो मना कोटात तेव्हा काढायचो बाथरूमच्या दारात तो थिरत राहलो परत जागेत 4-5 महिन्यांनी गम गेलो का तो आपली पडता उडी पडतात आणि ही दुनिया तशी चालू आहे काय विषय नाही. त्यामुळे हे फॅशनीचे विषय चालू दे. धन्यवाद. गजराची शेवटचं कडू आहे महाभारतात संजय लोकात गुजरातात
माझ्या जीवनात गुंडू सांगे पुन्हा पुन्हा हरिनाम गाडी जना गुंडू सांगे पुन्हा पुन्हा हरिनाम गाडी जना इंटरनेटचा जमाना ओळखीना कुणी कुणा धन्यवाद. आपण मायबाप प्रेक्षक आतापर्यंत माझा गजर ऐकायला थांबलात, कारण उशीर झालाय. बराच अभंग घेऊन किंवा सांगता करतील किंवा थांबतील. मी माझ्या मुखातून एखादा जर चुकून शब्द गेला असेल तर आपल्या सर्वांची माफी मागून इथे गजराची सांगता होते. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यात लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव स्वप्नात आले माझ्या गुरुदेव रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत स्वप्नात सत्यनारायण दया कांगरा कृपा करी मजवरी यमसक देव चरणावरी Thank you.